स्वच्छता अभियान 2024-25 चे जिल्हास्तरीय पुरस्काराचं वितरण माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन आणि मान्यवरांच्या हस्ते करणार आहोत। या ठिकाणी सौ सावळी, पिंपळगाव देवी, इसरूळ, वळती आणि माळवंडी ग्रामपंचायतीच्या पुरस्कार स्वीकारण्यासाठी आलेल्या सर्वांना विनंती करतो की त्यांनी स्टेजच्या उजव्या बाजूला येऊन थांबायचं आहे। मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी या 2024-25 या वर्षामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेचे जिल्ह्याचे सरपंच, ग्रामविकास अधिकारी, सर्व सदस्य, ग्रामपंचायत देवीचे सरपंच आणि त्यांचं टीम यांना विनंती आहे की त्यांनी पुरस्कार स्वीकारण्यासाठी समोर यावं। यशवंतराव नाईक पुरस्कार सांडपाणी व मैला गाळ व्यवस्थापनासाठीचा हा पुरस्कार आहे। हा पुरस्कार मिळवलेला आहे चिखली तालुक्यातील इसरूळ ग्रामपंचायतीने। मी या ग्रामपंचायतीचे सरपंच आणि त्यांच्या समूहाला विनंती करतो की त्यांनी आपला पुरस्कार स्वीकारण्यासाठी इसरूळ आलेले नाही। त्यानंतर पुढचा पुरस्कार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पाणी गुणवत्ता आणि पाणी व्यवस्थापनाचा विशेष पुरस्कार आहे। नांदुरा तालुक्यातील वळती ग्रामपंचायतीने हा पुरस्कार मिळवलेला आहे। त्यांना विनंती करतो त्यांनी पुरस्कार स्वीकारावा। शौचालय व्यवस्थापनासाठी बाबासाहेब खेडकर विशेष पुरस्कार मिळवलेला आहे बुलढाणा तालुक्यातील माळवंडी ग्रामपंचायतीने। मी माळवंडीचे सरपंच आणि त्यांच्या चमूला विनंती करतो की त्यांनी पुरस्कार स्वीकारण्यासाठी समोर यावे। माळवंडी ग्रामपंचायत नाही बुलढाणा जिल्हा परिषदेमध्ये समग्र शिक्षा अभियानांतर्गत कर्मचारी अतिशय अल्प मानधनावर कंत्राटी स्वरूपात काम करत होते आणि त्यांना दर 6 महिन्यांनी त्यांना कंत्राटी आदेश घ्यावा लागायचा। अशा सर्व कर्मचाऱ्यांना शासनाने सेवेत कायम करण्याचा शासन निर्णय काढला आणि बुलढाणा जिल्हा परिषदेचे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय खरात साहेब, शिक्षणाधिकारी आदरणीय विकास पाटील साहेब यांनी अतिशय वेगाने पुढाकार घेऊन आणि अतिशय पारदर्शक पद कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याचे आदेश तयार केले आणि अतिशय पारदर्शक पद्धतीने समुपदेशनाने त्यांना पदस्थापना या ठिकाणी देण्यात आल्या। पहिल्या काही जिल्ह्यांमध्ये बुलढाणा जिल्हा आहे की त्यांनी ही आदेश देण्याची प्रक्रिया पूर्ण केली। आपण प्रातिनिधिक स्वरूपात यातल्या काही कर्मचाऱ्यांना माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी आणि विभाग प्रमुखांच्या हस्ते हे पुरस्कार आदेश श्री प्रमोद नरवाडे, श्रीमती सविता कोडसे, सुजाता मोरे आणि कल्पना बोरकर यांनी आपला आदेश स्वीकारण्यासाठी समोर यायचे। आपण सगळे एकदा टाळ्या वाजवून या सर्वांचं अभिनंदन करूया। त्यांच्या आयुष्यामध्ये नवी सुवर्ण पहाट उगवलेली आहे। खरं तर गेल्या 20 वर्षापासून अतिशय अनिश्चिततेच्या वातावरणात ते जगत होते, पण आज कुठेतरी त्यांना त्यांच्या श्रमाचं कष्टाचं फळ मिळालंय आणि एक स्थिरता त्यांच्या जीवनाला आलेली आहे। प्रातिनिधिक स्वरूपात यांना या ठिकाणी आदेशाचं वितरण
प्रधानमंत्री आवास उत्कृष्ट ग्रामपंचायतीमध्ये द्वितीय क्रमांक मिळवलेला आहे नांदुरा तालुक्यातील ग्रामपंचायत खैरा यांनी। मी त्यांचे सरपंच आणि चमूला विनंती करतो की त्यांनी आपला पुरस्कार अधिकारी यांच्या हस्ते स्वीकारावा। तालुक्यातील कोलोड ग्रामपंचायत आणि बोरखेड ग्रामपंचायत बुलढाणा यांना तृतीय क्रमांक विभागून मिळालेला आहे। त्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित असतील, त्यांना विनंती करतो की त्यांनी आपला पुरस्कार माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते स्वीकारावा। प्रथम क्रमांकाच्या पुरस्काराचं वितरण माननीय जिल्हाधिकारी यांच्या हस्ते जिल्ह्याच्या मुख्य शासकीय कार्यक्रमात होणार आहे। तृतीय पुरस्काराचं वितरण आपण या ठिकाणी करणार आहोत। द्वितीय क्रमांक मिळवलेला आहे मोताळा तालुक्यातील तपोवन काळेगाव ग्रामपंचायतीने। मी संबंधित ग्रामपंचायतच्या प्रतिनिधींना विनंती करतो की त्यांनी आपला पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते स्वीकारावा। ग्रामपंचायतीने तृतीय क्रमांक मिळवलेला आहे, त्यांच्याही प्रतिनिधींना विनंती करतो की त्यांनी पुरस्कार स्वीकारण्यासाठी समोर यावं आणि मान्यवरांना वाघोड ग्रामपंचायत सर्व पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन, मान्यवरांचे आभार। यानंतर मी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी महोदयांना विनंती करतो की त्यांनी आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या प्रसंगी आम्हा सर्वांना शुभेच्छापर दोन शब्द व्यक्त करावे। माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी।